ब्रेकनंतर तुमचं स्वागत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये। आणि आता बातमी आहे मॉन्सून संदर्भातली। केरळमध्ये आगमन झाल्यानंतर मॉन्सूनची वाटचाल आता वेगाने होते आणि मॉन्सून शनिवारपर्यंत कर्नाटक तामिळनाडूमध्ये पोहोचतोय। आज आणि दक्षिण तामिळनाडूच्या काही भागामध्ये पाऊस सुरू देखील झालाय। 2 दिवसात तो दोन्ही राज्यांमध्ये व्यापेल असा अंदाज आहे आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार दक्षिणेकडून पुढे सरकत 10 जूनपर्यंत मॉन्सून महाराष्ट्रामध्ये पोहोचेल आणि त्यानंतर तो पश्चिम बंगालमधून बिहारच्या दिशेने सरकेल। 15 जूनपर्यंत गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि संपूर्ण बिहारमध्ये पाऊस सुरू होईल। जळगावच्या रावेर तालुक्यातील रसलपूर, आहिरवाडी, केऱ्हाळे या परिसरात पूर्वमोसमी पाऊस झालेला आहे आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसानं केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या। त्यामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला असून अद्यापही महसूल प्रशासनाकडून पंचनामे करण्यास सुरुवात न झाल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। तत्काळ पंचनामे करून आम्हाला भरीव मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत। प्रति हेक्टरी 1 लाख रुपये मदत मिळावी अशी ही मागणी त्यांनी केली आहे। धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कोरे गावात बंद पडलेल्या बोरवेलमधून चक्क 50 फुटांपर्यंत पाणी आलंय। कुठलाही विद्युत प्रवाह न जोडता बोरवेलला पाणी आल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। बंद पडलेल्या बोरवेलला अचानक पाणी आल्यानं गावकरी सुद्धा आश्चर्यचकित झालेत। माझा करून देवा म्हणतात, करून देणार ना, सांगलं मला करून देवा तर झालं। जवळजवळ हवामान विभागानं महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागांना उष्णतेचा इशारा दिलाय। त्यामुळे नागरिकांना आणखी काही दिवस उन्हाचा तडाखा सहन करावा लागणार आहे। येत्या काही दिवसांसाठी महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागातील तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे। कमाल तापमानात वाढ झाल्यानं उन्हाचा चटका बसणार आहे। मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पुढील 5 दिवस उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आलाय। त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। धाराशिव जिल्ह्याचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे मोठ्या अपघातातून बचावलेत। सकाळी व्यायामासाठी जात असताना भरधाव टिप्पर खासदार ओमराजे यांच्या दिशेने आला, मात्र सतर्क ओमराजेंनी प्रसंगावधान राखत रस्त्याच्या खाली उडी मारल्यामुळे त्यांचा जीव वाचलाय। त्यानंतर या भरधाव टिप्परचा पाठलाग करून चालकाला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलंय। मोटरसायकल ओव्हरटेक करताना हा प्रकार घडल्याचं पोलीस तपासात समोर आलंय। कोल्हापुरात ठाकरे गटानं जलसमाधी आंदोलन केलं। राज्य सरकारनं कोल्हापुरात राजाराम तलावाच्या परिसरात कन्व्हेक्शन उभारण्यास मंजुरी दिली आहे, मात्र या ठिकाणी कन्व्हेक्शन सेंटर उभारण्यास ठाकरे गटानं विरोध केलाय आणि हे सेंटर राजाराम तलावाच्या परिसरात उभारल्यास पर्यावरणाचा ऱ्हास होईल, शिवाय तलावालाही बाधा निर्माण होईल असं ठाकरे गटाचं म्हणणं आहे। त्यामुळे प्रस्तावित कन्व्हेक्शन सेंटरची जागा बदलण्याची मागणी ठाकरे गटानं केली आणि त्यासाठी ठाकरे गटानं हे आंदोलन केलं। तर ह्या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या। संपूर्ण राज्यभरातल्या आपण पाहिल्या महाराष्ट्र अनलिमिटेड या बुलेटिनमध्ये। या कोणत्याही बुलेटिन दरम्यानची एखादी बातमी किंवा एखादा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा पाहायचा असल्यास न्यूज 18 लोकमतच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा। यानंतरच्या बुलेटिनमध्ये आपण 25 मिनिटात 50 बातम्या पाहणार आहोत, मात्र त्याआधी एक नजर टाकूयात 10 सेकंदात 10 बातम्यांवर।